नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघायला जाणार आहोत धबधबा, सोमेश्वरचा धबधबा. आणि आता सोमेश्वरच्या धबधब्याला बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे, म्हणून आपण जात आहोत सोमेश्वर धबधबा बघण्यासाठी. तर फायनली आपण धबधब्यापाशी आलो आहोत. तर हे बघा, ही आहे खाली जाण्यासाठीची पायरी आणि आम्ही ऑलरेडी आता वरती जात बघता तुम्ही आणि धबधब्याच्या खाली ते दिसू शकता. तर तुम्हाला मी वरचा भाग असे खाली जाण्यासाठी पायरे आहेत. भरपूर पब्लिक आहे, रविवार असल्यामुळे जिकडे तिकडे लोक दिसत आहेत. आता गरमीचं वातावरण चालू आहे, पावसाने विसावा घेतलेला आहे. हा बघा, पूर्ण पब्लिक बघण्यासाठी आहे सोमेश्वरचा धबधबा. हे बघू शकता, हे आहे खालचं दृश्य. ज्यावेळेस मी खाली गेलो होतो त्यावेळेस हे आहे दृश्य. बघू शकता, एकदम पाणी असा फवारत आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, मी हॅलो हाय असं मी काही केलेलं नाही, पण बघू शकता तुम्ही. हे बघा पाणी कसं उसळत आहे. मी पाण्यामध्ये मजा केली. बघू शकता पाणी उसळत आहे. वाटतं की पूर्ण पाणी अंगावर येतं का काय. आणि तेवढ्यात आला एक नारळ श्रीफळ आणि मी त्याचा उपयोग करून घेतला फेकण्यासाठी, थ्रो करण्यासाठी. बघू शकता तुम्ही पाठीमागं काय पाणी तो बघा. बसून बघत राहावा असा धबधबा. बघा किती प्रमाणामध्ये पाणी ह्या ठिकाणी आहे. बघा, सोमनाथचा आनंद घेतात. हे काय आमचं ठरलेलं नियोजन नव्हतं, काही कामानिमित्त आलो आणि असं आम्ही ह्या ठिकाणी मस्त. आणि असे यामध्ये ठोकून असे उभ्या लाटा येत आहेत. जिथून पाणी त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. बघा, इथून पाणी खाली जात आहे धबधब्याला. हे इकडनं असं पाणी येत आहे. हा आहे छोटासा पूल, सिमेंटचं पूल. याच्यावरून हे पाणी खाली जात आहे धबधब्यासाठी. हे बघा, बघू शकता. आणि आम्ही ह्या टायमाला घेतलेला आहे त्यांच्याकडे भुट्टा वगैरे काय तसं म्हणतात. आम्ही याला म्हणतो मक्याचं कणीस. आणि आम्ही मक्याचं कणीस खाऊन मस्त मनसोक्त आनंद घेतला. पाणी बघत मक्याचं कणीस आम्ही खात होतो. हे बघा, मनसोक्त असं वातावरण ह्या ठिकाणी फिरण्यासाठी. परत मी वापस तिथं आलेलो आहे, कारण इथं दुसरा मी सुरुवातीचा हा व्हिडिओ काढला होता खाली जाण्याचा. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी पाय बी सटकू शकता. माझा पाय सटकला होता, तर इथून थोडं जपून जावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही बघण्यासाठी येताल तर जास्त पुढे न जाता आणि ढबाने चालायचं, कारण पाय सटकला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आपल्याला खोली माहीत नाही किती आहे आणि पाण्याचा वेगही माहीत नाही. त्याच्यामुळे थोडं सावधान आणि काळजीपूर्वक आनंद घ्यायचा कोणत्याही गोष्टीचा. ठीक आहे. बघा, पाण्याच्या लाटा येत होत्या, स्पर्श करून जात होत्या. काही दिवसापासून पाऊस थांबला आणि वातावरण असं गरम झालं आणि तेवढ्यात हे आम्हाला भाग्य मिळालं येण्याचं. हे बघू शकता पाण्याच्या लाटा. आणि या वरतून जे धबधब्याचं पाणी पडतं त्याचं त्या फवारा असा बारीक असा फवारा अंगावर उडतो आहे. त्याच्यामुळे एकदम थंड वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. हे बघा, या पायऱ्या इथून सटकू शकतात. हे वरतून घेतलेलं आहे दृश्य. बघू शकता कसा पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आहे. आपल्याला एकदम जोरात प्रवाह आहे पाण्याचा. त्याच्यामुळे काळजीपूर्वक या ठिकाणी आलात तर आपली काळजी आपण घ्यायची. बघू शकता तुम्ही. मनसोक्त आम्ही अशी मजा केली. बघा, वरतून हा मी व्हिडिओ घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि छान सुंदर पाणी पडतं आणि एकदम जवळ असलं हे नाशिकपासून एकदम अंतरावर आहे हा धबधबा. आणि बरेच आम्ही ह्या ठिकाणी फोटो काढले. बघू शकता तुम्ही. रविवारची बऱ्यापैकी ह्या ठिकाणी गर्दी असते. बघू शकता, बरेच आम्ही फोटो काढले होते या ठिकाणी. हे बघू शकता, एकदम छान फोटो. आणि आनंदात झालं. 1 तासामध्ये आमचा सर्व या ठिकाणी एक वन डे ट्रिप झाल्यासारखं वाटलं.